तर पराभव जिव्हारी लागल्यानं ठाकरे गटाकडून आता रडीचा डाव सुरू आहे असं वक्तव्य केलंय रवींद्र वायकरांनी। ठाकरे गटाकडून होणाऱ्या आरोपांवर रवींद्र वायकरांनी असा पलटवार केलाय। ईव्हीएम कुणीही हॅक करू शकत नाही असंही वायकरांचं म्हणणं आहे। हजारो पोलीस 20 कॅन्डिडेटचे सर्व उमेदवार म्हणजे त्यांचे प्रतिनिधी हे 20च्या 20 कॅन्डिडेट आतमध्ये आणि रवींद्र वायकर जाऊन काहीतरी वेगळं करू शकतो। हे कसं काय कळत नाही मला। हे काय चाललंय? रडीचा डाव चाललेला आहे। त्यांना त्यांच्या जिवारी लागलेला आहे आणि जिवारी लागल्या कारणाने हे सर्व यांचं ट्विट आणि हे चाललेलं आहे। त्यामुळे या रडीच्या डावाला मी काय महत्त्व देत नाही आहे। त्यांना जे काय करायचं द्या। दूध का दूध इलेक्शन कमिशनरने ज्या पद्धतीने जे इलेक्शन घेतलेलं आहे ते योग्य तऱ्हेने घेतलेलं आहे। कोणी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्यांनी ते ईव्हीएम हॅकचं काय हॅक करता येते का ईव्हीएम मशीन इथून बाहेर? त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे रेडीचा डाव चाललाय त्यामुळे त्याला मला काय उत्तर द्यावं असं वाटत नाही आणि मी तरी एक्सप्लेन केलेलं आहे। सर तुम्ही हॅक करता येतं का असं विचारलं? मला तेच कळत नाहीये, ते मला माहित नाही, पण इथे जर असेल तर सर्वांचे चेक करावं। तर उत्तर पश्चिम मुंबई निकालाचा नेमका वाद काय ते बघतोय। 4 जूनला मतमोजणीच्या दिवशी वायकरांचे नातेवाईक मंगेश पंडिलकर हे मतदान केंद्रावर मोबाईल वापरताना दिसले। भारत जन आधार पार्टीचे सुरिंदर मोहन अरोरा यांनी याबाबत एफआयआर नोंदवण्याची विनंती केली। अरोरा यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी मंगेश पंडिलकर यांचा फोन जप्त केला। मात्र मोबाईलमध्ये कोणताही कॉल, डेटा रेकॉर्ड, सीडीआर, एसडीआर सापडलेला नाही असं पोलिसांनी सांगितलं। मतमोजणीत सुरुवातीला अमोल कीर्तिकर विजयी झाल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर त्यांच्या एजंटच्या टीमनं 650 पेक्षा जास्त आघाडी असल्याचं सांगितलं। नंतर ईव्हीएम मतांमध्ये एका मताचा फरक सांगितला। मात्र विजय पराभवामधील फरक हा फक्त एका मताचा असल्यानं पुन्हा मतांच्या मोजणीची मागणी करण्यात आली। पुन्हा करण्यात आलेल्या फेरमतमोजणीत वायकर 48 मतांनी विजयी घोषित करण्यात आले। वायकरांच्या विजयाविरोधात कीर्तिकर यांच्याकडून न्यायालयात आव्हान देण्याची तयारी आता करण्यात येते। तर पराभव जिव्हारी लागल्यानं आता ठाकरे गटाकडून रडीचा डाव सुरू आहे अशी प्रतिक्रिया रवींद्र वायकरांनी यावर नोंदवलेली आहे।